परवाच 15 तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे। अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत। त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे। कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 आता आम्ही मंत्री झालेलो आहोत प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणाने जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठरणार नाही अशा प्रकारचं खातेवाटप होईल। लवकरात लवकर तिघे नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील। मी जे काय बोलायचं ते आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोललेलो आहे। भुजबळ साहेबांची नाराजी दूर झालेली आहे। निश्चितपणाने आम्ही ती नाराजी दूर करू, त्यांची समजूत काढू। ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, चांगलं बहुमत आहे, सरकार आमचं आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, मंत्री आहोत, निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की। आता माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही येताना विमानातनं चर्चा हीच केली की आलमट्टीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू। काळमवाडी धरणाची देखील गळती वाढलेली आहे, आज देखील पाणी आलं नाही कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये। नाही, आता या सगळ्या प्रश्नांना आज आलेलो आहोत। गळती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे, तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे, टाइम बाउंडपर्यंत ते काम करतील। मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे तर आम्हाला वेळ तरी द्या।